केले, परंतु आज या मैदानामध्ये मैत्री चषक मध्ये बॅटल चांगलं रंगेल। एका बाजूला डानी लोंगले सारखा एक मातब्बर अनुभवी खेळाडू आहे, कदाचित त्याच्याकडे भरपूर चांगले डावपेच असतात आणि त्याच्या तालमीत घडलेले खेळाडू आहेत। दुसऱ्या बाजूला सचिन सुनील, एकाच जंगलातील दोन वाघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या तालमीत घडलेले हे खेळाडू आहेत। मॅच 3 षटकांची असेल, दोन्ही टीम लक्षात असू द्या। टॉस जिंकला ढवळेपाडा संघाने, कदाचित 2 सामन्यांमध्ये टॉस जिंकत प्रथम शतक स्वीकारलंय आणि सलग तिसऱ्या मॅच मध्ये टॉस जिंकलाय तो मात्र बंटीने, नंदू केवणे जे कॅप्टन आहेत, बंटी नंदू याच्यामध्ये कदाचित आम्हाला देखील थोडीशी आमच्या डोळ्यावरती देखील एक पडदा येतो की नंदू बंटी दिसायला सारखेच आहेत, दोघे भाऊच आहेत आणि दोघांचा खेळ अत्यंत चांगला आहे। आता कॅप्टन्स नंदू आहेत, याच्यावरती संघाची जिम्मेदारी आहे। चला सचिन सुनील, विनंती आहे हे सामना आपण त्वरित चालू करा, पंचांना विनंती आहे क्षणाचा विलंब नको। मॅच अत्यंत दर्जेदार पाहायला मिळेल। राहुल चव्हाण यांची आम्हाला उत्तम दर्जाची साथ लाभली। आज आमचा शेवटचा टर्न आहे, कदाचित आम्ही उद्या या ठिकाणी नसणार आहोत। उद्या एक चांगला आवाज आमच्यापेक्षाही तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळेल। कदाचित आणखीन समालोचक इथे नवीन तुम्हाला पाहायला मिळतील। राहुल चव्हाण सलग 4 दिवसांमध्ये जॉईंट असतील, त्यानंतर उद्या काही आमंत्रित कॉमेंटेटर या ठिकाणी येतील। मग आवाज कल्याणचा असू शकतो, डोंबिवलीचा असू शकतो, शहापूरचा असू शकतो, हे सांगणं कठीण आहे कारण प्रत्येकाचा शेड्यूल हा बिझी आहे। राहुल चव्हाण सर आणि आम्ही नुकताच चर्चा केली की अद्यापपर्यंत तरी कोणी कॉमेंटेटर अवेलेबल नाही आहे। उद्या सकाळी आम्ही नक्की त्या गोष्टीची चर्चा करू, परंतु आता शेवटचा टर्न आहे। पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेन आमच्या ऑफिशियल सर्व टीमचं, जेपी, केपी, कुणाल पेनकर जे सध्या जेपी मध्ये होते, आता मात्र स्वतःचा ब्रँड त्यांनी बनवला केपी। त्यानंतर आमचे राजेश भोईर, मॅन फ्रॉम कालभैरव मालेगाव, कर्जतचे पंचायत। त्यानंतर आमच्या कल्याण ग्रामीणचे महाराज योगीराज भुटेरे यांचा आभार व्यक्त करू नक्की आमचे सर्व आयोजकांनी आमच्यावरती विश्वास दाखवला। सध्या तर आता 2च आयोजक मला इथे दिसतात, दीपकजी मिरकुटे आणि रवींद्र भोईर जे 6 अवेंजर आहेत। धनंजय गायकर थोडसा क्रीडांगणाचा आढावा घेतात, ते फिरतात। निलेश गायकर देखील मैदानाच्या चौफेर बाजूने या स्पर्धेची पडताळणी करत असताना, नितीन गायकर असतील, अर्जुन भोपी, या सर्वच आयोजक इथे मात्र अफाट त्यांनी मेहनत घेतलेली आहे। खऱ्या अर्थाने नुकताच आम्ही चर्चा केली स्पर्धेविषयी की स्पर्धा भरवणं तितकं सोपं काम नाही आहे। कदाचित येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणखीन चांगली स्पर्धा पाहायला मिळाली असेल, परंतु हे काम कुठेतरी डोई जड झालेलं आहे, कठीण झालेलं आहे आणि आता ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे या 6 व्यक्तींचा महत्वाचा वाटा आहे। जेणेकरून म्हटलं जातं ना की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो, तसा मात्र या स्पर्धेच्या मागे या 6 व्यक्तींचा हात आहे। चांगली स्पर्धा आहे। मी तर म्हणेन मैत्री चषक या स्पर्धेमध्ये माझ्यावरती 3 दिवस विश्वास दाखवला, 3 रात्रीमध्ये विश्वास दाखवला। कदाचित मी उद्या इथे नसेल, परंतु या स्पर्धेला जरूर मिस करेन कारण 2024 हे पहिलं पर्व आहे, चांगली स्पर्धा आहे। कदाचित येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये आणखीन या स्पर्धेचं स्वरूप काही वेगळं असेल। पहिले षटक सचिन केवणे आपण पाहतो, जाऊया मॅचच्या दिशेने। ऑन गोइंग मॅच आपण पाहतोय, अत्यंत चांगला सामना रंगेल। एका बाजूला वांगणी बदलापूरचा ग्रामीण संघ आपण पाहतोय, तो दुसऱ्या बाजूला कर्जत ग्रामीणचा संघ आहे। उमरोली बनाम ढवळेपाडा ही लढत आपल्याला पाहायला मिळते। जेव्हा हे 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट येतात, तेव्हा युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांची गर्दी देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते। ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय। अविनाश टेंबे यांचा आवाज तुम्ही नुकताच ऐकला, त्यांचा मनपूर्वक आभार आपण व्यक्त करू। परंतु आता जाऊया थेट मॅचच्या दिशेने। इथे यावेळेस पाठीमागे फटका बनवलाय सचिन केवळेच्या विरोधात, बॉल चाललाय फाईन लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, धन करत 1-2 बाउन्स, बॉल सीमा 12 तारखेनंतर आचारसंहिता तर आलेलीच आहे, यात शंका नाही आहे, परंतु डीजे ऑपरेटर 12 वाजता डायरेक्ट पॅकअप करतात।
डान्सिंग डाऊन द विकेट, फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट बाय शरद. जबरदस्त बॅटिंग करत असताना रात्र उलटल्यानंतर दिवस थोडासा चेंज होतो, परंतु आपण त्याला बर्थडे बॉय म्हणूनच संबोधू. कारण जोपर्यंत आपल्याकडे दिवस सूर्य पाहिला जात नाही तोपर्यंत आपल्याकडे नवीन दिवसाची सुरुवात होत नाही. इथे कवासला फटका चांगला आहे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय शरदच्या बाट मधून. कदाचित सलग सलग 3 लागोपाठचे चौकार आलेले आहेत. धाबाधाव फलकावती आहेत. एकंदरीत 16. कदाचित डानी लोंगले देखील भरपूर खुश आहेत. जेव्हा आम्ही कर्जत नेरल बेल्ट मध्ये जातो तेव्हा तेव्हा डानीचं प्रेम भरपूर असतं आमच्यावरती आणि सातत्याने आमची काळजी घेणारा एक व्यक्तिमत्व म्हणून डानी लोंगलेकडे पाहायला जाईल. खेळाडू तर भरपूर चांगला आहे कारण त्याच्या तालमीत घडलेले एक खेळाडू आहेत. संघाची धावत संख्या 16 आहे. एक नवीन संघाची बांधणी करणं तितकं सोपं काम नाहीये कारण उमरोली गाव 1 आहे परंतु संघ 2 आहेत. याची चर्चा सातत्याने मग जोबिली असेल. अनेक संघांमध्ये आम्ही असं पाहिलेलं आहे जेव्हा जेव्हा संघाची ताटातूट होते तेव्हा काही खेळाडू इकडे असतात काही खेळाडू तिकडे, परंतु एकत्रित आणणं फार कठीण काम असं, जोखमीचं काम असं आणि या गोष्टी होत असतात. चढ उतार, सुख दुःखाने भरलेला क्रिकेट, कधी अमावस्या, कधी पौर्णिमा, कधी संकष्टी चतुर्थी, कधी एकादशी, या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि याच दरम्यान आपण जर पाहिलं तर 16 धावा, एक चांगला स्टार्ट रत्नदीप लोंगले आणि त्याच्या साथीने शरदने दिलेला आहे. शरदच्या बॅटमधून सलग 3 चौकार आलेत. चांगले बॅटिंग तो देखील करतोय. 3 षटकांचे माचे गोलंदाज बंटी ड्राईव्ह करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका चांगला आहे आणि ते स्क्रीन समोर हा चेंडू अडवण्यात आला. 1 धाव मिळेल. त्या ठिकाणी नंदूला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करतात, स्वतः लिडिंग फ्रॉम द फ्रंट. संघनायकाची भूमिका काय असेल, संघाचा सरसेनापती का असो ते मात्र दाखवून देत असताना सीमारेषेलगत ते पेट्रोलिंग करतात. अगदी आपण पाहिलं तर आमच्या मुख्य मंचाच्या अगदी थोडस बाजूला गेलं तर तुम्हाला K7 अर्थातच आमचे भूषण बैकर आहेत. कदाचित बघा एखादी बॅट या ठिकाणी हरवलेली आहे. एका खेळाडूची माहिती नुकताच मिळते. जर कोणाला सापडली असेल तर द्या. कदाचित बॅट वर्षी सांगायचं झालं ना तर पहिले 1 बॅट असायची, खेळाडू 11 असायचे, परंतु आता इथे 11 खेळाडू होत नाही तरी प्रत्येकाकडे स्वतःची वैयक्तिक बॅट असते आणि इथे प्लम पकडले शरदला. SEDSLBW फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना बॅट्समन आउट. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. आमचे 12th मॅन आमच्या भूमिकेत आपण पाहतोय अनिकेत केवणे. त्यानंतर आमचे उमरोलीचे वरुण लोंगळे यांना तुम्ही पाहता. दोन्ही खेळाडू कदाचित एक चांगला क्वांटास आहे. 12th मॅन देखील आपण पाहिलं तर ही जुगलबंदी असे. कदाचित जेव्हा जेव्हा ऍक्शन रिप्ले DRS खेळत येतो ना तेव्हा जुगलबंदी ही 12th मॅन मध्ये जास्त असते. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं चालू. 19 धाबा धाव फलकावती आहेत. टीमची टोटल आपण पाहतो. अनिकेत आम्हाला सांगतात इट इज अ वाईड बॉल. 19 धावा आत्ता धाव फलकावती आहेत. अनिकेत आम्हाला सांगतात 19 धावा या धाव फलकावती आहेत.
यावेळेस ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना बॉल चालला डीप मिड विकेटला शतकच्या वेगाने येतात गणेश जाधव सेकंडचा कॉल आणि 2 धावा देखील सहजतेने कंप्लीट होतात 2 धावा धाव फलकावरती येतात आणि आता सातत्याने आपण पाहिलं तर दोन्ही संघांकडे गोलंदाजी भरपूर चांगली आहे दोन्ही संघांकडे खेळ अतिशय चांगला आहे तिने फॉर्मॅट मध्ये अविनाश टेंबे मामा आपण पाहिलं ना बॅटिंग मध्ये गोलंदाजी मध्ये त्यानंतर शतकक्षणाचा दर्जा देखील दोन्ही संघांचा अत्यंत चांगला आहे 21 धावा धाव फलकावरती झालेले आहेत सेकंड ओव्हर मध्ये सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आपण पाहतो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या अतिकडे लागले बॉल चालला डीप मध्ये शतकच्या बेगाने येतात तोपर्यंत भूषण बैकर चेंडूला गॅदर करू शकले नाही आणि या 2 धावा सहजतेने इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं आणि इथे मात्र धावा होत आहेत याच्यासाठी सातत्याने उमरोली संघ आपण पाहतोय जितकी आक्रमकता त्यांच्याकडे ना तितका संयम देखील आहे आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संयम दाखवत आहेत साहिल लोंगले स्ट्राइक एंडला असताना बंटीच्या विरोधात 23 फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न भूषण बैकर चिडिया छिप गई खेत में फलंदाज होईल बाद काउ कॉर्नरला आणखीन एक धक्का लागत असताना टीम इथे मात्र जे के शेलू पुरस्कृत कुर्बन 11 SBCC उमरोली संघाला फलंदाज बाद रिव्ह्यू तर घेण्यात आला अगदी आपण पाहतो DRS बॅट्समॅन रिव्ह्यू आमचे महाराज आम्हाला सांगतात योगीराज महाराज बुटेरे 12च्या अगोदर ते महाराज असतात 12च्या नंतर ते योगीराज बुटेरे होतात आणि आता DRS करण्यात आलाय चला तिसरे पंच ऑन ड्युटी जॉईन व्हा KP जेव्हा जेव्हा तिसरे पंच येत नाही तोपर्यंत 12th मॅन मध्ये मी अगोदर सांगितले की जुगलबंदी असते हा चेंडू एक 12th मॅन सांगेल की लँड होतो खाली कदाचित एक सांगतो कमरेपेक्षा जास्त उंचीचा असतो पण तो जोपर्यंत पंच येत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला डिसिजनची या ठिकाणी डिसिजन पेंडिंगच पाहायला मिळेल इट इज OUT फलंदाज बाद साहिलला परतावा लागेल कदाचित या प्रश्नाचं उत्तर आम्हाला अगोदरच कळलं होतं कारण 12th मॅन धोनी या मताशी सहमत होते चेंडू खाली येत होता आणि त्याला मात्र उचललाय योगीराज महाराज आणि कदाचित आपण पाहतो आता पंचांचं काम अधिकाधिक सोपं होत गेलेलं आहे जशी टेक्नॉलॉजी वाढली तसं मात्र पंच आता लगेच DRS टेक्निकल रूम मध्ये जातात त्यांना माहिती आहे की हा डिसिजन जरी सोपा असेल तरी मात्र इथे त्या डिसिजनची शहानिशा पडताळणी केली जाईल आणि तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय सोपवण्यात आलेला आहे कदाचित हा बॅट्समन रिव्ह्यू होता पंचांना कधी डाऊटफुल असेल तर पंच देखील DRS घेऊ शकतात ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन इथे लाईन चांगली भन्नाट बैक बंटीचा शेवटचा चेंडू गोड त्याने केलाय आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपत असताना 2/23 वरती पोहोचलाय तो टीम कुर्बन 11 JK शेलू पुरस्कृत SBCC श्रीपती बाबा उमरोली संघ तुम्ही पाहताय 23 धावा धाव फलकावरती अद्यापपर्यंत 11.50 गतीने या धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि 23 धावा 2 बाद आलेली आहे आता मात्र कदाचित फिरकीचं आक्रमण होईल की वेगवान चेंडू इथे पाहायला मिळेल गणेश जाधवचा हे चित्र आहे द्विधा मनस्थितीमध्ये षटक 3 चा खेळ कदाचित आपण पाहिलं तर
आता गणेश जाधववरती जिम्मेदारी दिलेली आहे. अक्षयला थोडस थांबवलंय कारण आता धाबा प्रतिस्पर्धी टीमच्या थोड्याशा सेकंड ओव्हर मध्ये जास्त पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये जास्त होत्या, या षटकामध्ये कमी होत्या, परंतु 11.5 होण्याची गती आहे. म्हणजे धाबा कुठेतरी सरासरीपेक्षा जास्त पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने इथे गणेश जाधवचा वापर करण्यात आलेला आहे. मॅच चांगली होईल. दरम्यान आमचे विघ्नेश प्रभू आपण पाहतो ऑफिशियल कॅमेरामॅन. जेव्हा आम्ही म्हणतो ना एखादा जर विचलित काही मैदानाच्या मध्ये घडलं तेव्हा ए प्रभू जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा नक्कीच विघ्नेश प्रभू हे आमच्याकडे अगदी रागाने पाहत असतात. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज गणेश जाधव बॉलिंग टॅक मध्ये सज्ज होत आहेत. पाहावं लागेल स्लॉगरचं षटक कशा पद्धतीने हाताळलं जाईल. स्ट्राईक एंडला प्रेक्षकांची तुटुंब गर्दी आहे. युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतो. आम्हाला आमचे कुणाल या ठिकाणी सांगत असताना की एकंदरीत प्रेक्षक वर्ग अद्यापर्यंत या मॅचचा आनंद घेणारे प्रेक्षक वर्गांची संख्या किती आहे? 400 पेक्षा जास्त प्रेक्षक या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतात. एवढ्या रात्री सुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ 1:36 झालेली आहेत आणि तरी सुद्धा त्यांना माहिती आहे हा सामना भरपूर मोठा आहे. इथे किमान आपण पाहिलं तर 1500 पेक्षा जास्त प्रेक्षक आहेत. त्यानंतर 400 प्रेक्षक ऑनलाईन आहेत. हे संपूर्ण श्रेय हे मैत्री चषक 2024 ला जात आहे. गोलंदाज गणेश जाधव बॉलिंग टॅक वरती पहिला चेंडू डॉट आला. राऊंड विकेट. इथे लाईन चांगली, हा देखील संपर्क झाला नाही. कदाचित गणेश जाधवला मात्र बोलून ते मात्र चांगलं कमबॅक करतीये टीम जे हनुमान ठवळे पाडा. निलेश दादा गायकर संपूर्ण मैदानाचा फेरफटका त्यांनी मारलाय. कुठे कमी तर काही नाही ना या बाबतीची इथे मात्र दखल घेत असताना दीपकजी मिरकुटे ज्याने पूर्णपणे व्यासपीठ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हाताळणारं व्यक्तिमत्व आहे दीपकजी मिरकुटे यांच्याही कामगिरीला आपण हॅट्स ऑफ करू. शेवटचा अंतिम षटक राऊंड विकेट. अडबा वाटेकेसाचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. गणेशने चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. कदाचित रत्नदीप लोंगले आणि त्याच्या साथीने फलंदाज हर्षलला पूर्णपणे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतायत कारण 3 चेंडू रत्नदीपने खेळलेले आहेत. 2 त्यामधील डॉट होते. त्यानंतर आलेली सिंगल धाव आणि आता स्ट्राईक रोटेट होती ती मात्र हर्षलकडे. आणि आता शेवटचे अंतिम 3 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. जर एखादा मोठा फटका आला ना तर या मॅच मध्ये फायटिंग टोटल बनवू शकते आणि जर डॉट आले तर मात्र पुन्हा एकदा बागपूट वरती पाहायला मिळेल टीम SBCC उमरोली. गोलंदाजी चांगली आहे. भन्नाट वेग, प्रचंड वेग. आपण पाहतो वेग त्याची ओळख आहे. द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला साहिल लोंगले सारखा एक वेगवान गोलंदाज पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल कसा सोडेल ही पर्वणी होती, मेजवानी होती आणि ती दोन्ही हाताने कबूल करत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांच्या डोक्यावरून फ्लाय झालाय. बॉल एक टप्पा घेत सीमा पार. DR पुन्हा एकदा घेण्यात आलेला आहे. पाहावं लागेल अंपायर रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. महाराज आम्हाला सांगतायत राजेश फुल यांना डाऊटफुल निर्णय होता. फुल टॉसला फ्लिक केलाय. बॉल चालला स्क्वेअर लेगला डीप मध्ये. धाबा तर 4 आले. कदाचित संपूर्ण डगआउटचं लक्ष आमच्याकडे लागलेलं आहे. ट्वेल्थ मॅनच्या चेहऱ्यावरती कोणाच्या हास्य असेल आणि कोणाच्या चेहऱ्यावरती मात्र इथे ना खुशी असेल हे आपल्याला पाहायचं आहे. एस इट इज फेअर डिलिव्हरी. धावा मिळतील 4 आणि आता शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. कदाचित हाही चेंडू गणेशचा खाली येत होता, लँड होत होता आणि त्याला मात्र उचललाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्याचं ब्रीद वाक्य. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय ज्याचे ठाणे जिल्ह्याचे ऑफिशियल हेड गौरव सावंत आहेत सर्व आणि त्यांच्याच माध्यमातून ऑफिशियल आमचे अपडेटर कुणाल डायरे, ऑफिशियल स्कोरर सागर मसने, ऑफिशियल कॅमेरामॅन शुभम मस्कर, त्यानंतर आमचे विघ्नेश प्रभू आणि चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 लॉंग वे षटकार. सहा धावा फलकामध्ये आलेले 34. कदाचित डिसिजन क्रिटिकल
होऊ शकला असा, आणि आता शेवटचा अंतिम बॉल आपण पाहणार आहोत गणेश जाधवचा. धाबा धाव फलकावरती प्रचंड वेगाने पुढे सरकतात. 34 धाबा झालेले आहेत, 2 विकेट गमावलेले आहेत. शेवटचा अंतिम बॉल सर, मोठा फटका आला तर टार्गेट मस्त चांगलं सेट होईल, परंतु इथे ढवळे पाडा संघा द्वितीय सत्रामध्ये सुनील केवणे सारखा एक विध्वंसक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहे सलामीला. सचिन केवणेच्या साथीनं सलामीची जोडी सातत्याने आपण ती पाहिली आहे. यावेळेस पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न होता, बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला, शतक घेतात, 1 धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि 2 धावा देखील कंप्लीट करण्यात आल्या. थर्ड रनसाठी ते मात्र मागे पलटलेत, परंतु फलंदाज होईल बाद. धावा मिळतील 2, 36 धावा, 12.00च्या सरासरीने टीम उमरोलीने बनवलेले आहेत आणि आता 37 धाबांची गरज आहे. 12.33च्या सरासरीने या धाबा चेस करायचे. टीम जे हनुमान ढोळेपाडा संघाला पाहावं लागेल या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल. मी तुर्तास थांबतो, तुमची सर्वांची आज रजा घेतो. सर्वांचा मनपूर्वक आभार, तुम्ही आम्हाला ऐकलं, 3 दिवस आमच्यावरती भरभरून प्रेम केलं आणि आता मात्र नक्कीच सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. बदलापूरचा आणखी एक जबरदस्त आवाज, आमचे साथी समालोचक ज्यांची आम्हाला 3 दिवस साथ लाभली त्यांचंही मनपूर्वक आभार. राहुलजी चव्हाण सर यांना आम्ही निमंत्रित करतो आपण या मंचावरती आणि लगेचच कॉमेंट बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हा. सेकंड हनुमान ढोळेपाडा संघाला 18 बॉल 37 धावांची गरज. दोन वाघ मैदानामध्ये दाखल झालेले सचिन केवणे आणि त्याच्या साथीने सुनील केवणे. गोलंदाज आपण पाहतो तितक्याच दर्जाचा गोलंदाज.
एकाच कॅलिबरचे दोन खेळाडू आता तुम्हाला आमच्या सामने पाहायला मिळतील. एक चांगलं कॉन्टास्ट रंगेल. पुढे एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि या मॅच मध्ये लगेचच आपण जाणार आहोत जिथे गरज आहे. तब्बल 37 रन्स टू विन फ्रॉम 18 डिलिव्हरीज. गोलंदाज सज्ज साहिल लोगले. बॉलिंग ट्रॅक मध्ये पहिले षटक मॅन्डेटरी. पॉवर प्लेस गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल इनसाइड आउट. फटका चांगला आहे साहिलच्या विरोधात. इथे मात्र स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. सचिन केवणे आणि सुनील केवणे आपण पाहतो दोन धाबा एकवटत असताना सुनीलच्या बॅटमधून तो फटका आला. इनसाइड आउटचा लाजबाब देखना स्ट्रोक होता आणि या दोन धाव फलकावरती एकवटण्यात आलेल्या आहेत. चांगली सुरुवात. 37 धाबा बनवायची आहेत म्हटलं तर 12.33च्या सरासरीने या धाबा बनवाव्या लागतील. आस्किंग रन रेट या बादचं तुम्ही पाहतायत. पहिल्या षटकावरती आक्रमण करावं लागेल. सुनील केवणेला ही सलामीची जोडी आपण पाहतोय. मातब्बर आहे. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्यासाठी सातत्याने अग्रेसर असते. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. वर शॉट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ. सीमा पार 4. चार धाबा इथे येतात. पहिल्या बॉलवरती 2 त्यानंतर चौकार आणि आता एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला सुनीलच्या बॅटमधून. चांगला खेळाडू आहे. खोलवा डब्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो समोर खेळलेत. एक धाव आली. स्ट्राईक रोटेट होत असताना आपण पाहतोय. चांगली मॅच बनेल. चांगला संघ आपण पाहतो. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. रफ अँड टफ सामना. नीट टू नीट फाईट. टीम उमरोली आणि टीम ढवळेपाडा. एका बाजूला वांगणी तर दुसऱ्या बाजूला कर्जत. संघाची धाबा संख्या 7 अंकावरती आहे. पहिल्या षटकामध्ये आपण आहोत. गोलंदाज सज्जल साहिल. इथे लाईन चांगली आहे. सचिनच्या विरोधात यॉर्क लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फुलर लेनचा चेंडू होता. संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाहीये आणि हा चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक पहिला चालू आहे. पहिल्या षटकामधील आता कमबॅक करणारा हा चेंडू आपल्याला साहिलचा पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूमध्ये 2 त्यानंतर 4 त्यानंतर सिंगल नंतर डॉट. सर्व काही या गोष्टी आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. यावेळी चांगला फटका लॉब केलाय. क्षेत्ररक्षक जज करतात. वड कॅच. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना जय हनुमान ढवळेपाडा संघाला फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहतो या मॅच फिनिशर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. गेम चेंजर. ढवळेपाडा संघाची स्ट्रॅटजी आम्ही कासगावच्या नगरीमध्ये पाहिली. एका पाठोपाठ जोबेली संघाच्या विरोधात फलंदाज बाद होत होते. त्यानंतर भूषण पैकरला जवळ 7व्या 8व्या क्रमांकावरती पाठवण्यात आला आणि त्याने मॅच फिनिश केली. असं खेळाडू K7. त्याचा अर्थ आम्ही तुम्हाला नंतर सांगू. परंतु आता जाऊया थेट मॅचच्या दिशेने. 7 धावा फलकामध्ये शेवटचा अंतिम बॉल साहिलचा. स्ट्राईक एंडला भूषण पैकर. ओव्हर द विकेट. हा देखील चेंडू आलाय डॉट. लाईन चांगली पाहायला मिळते. पहिले षटक राहिले गोलंदाजाच्या नावावरती. अर्थातच टीम कुर्वेन 11 JK शेलू पुरस्कृत SBCC उमरोली संघाच्या नावावरती षटक राहिलेले आहे. कारण जिथे 12.33च्या सरासरीने धावा बनवायचे 37. पहिल्या षटकामध्ये आल्या केवळ 7 धावा आणि आता विजयासाठी 12 बॉल 30 धावांची गरज आहे. प्रति षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 धावांची गरज आहे. 12 बॉल 30 धावांची गरज आहे. थंडीचं प्रमाण तुम्हाला हळूहळू वाढताना पाहायला मिळेल. जिथे 19 सेल्सिअस तापमान होतं
जे मात्र क्लायमेट तुम्हाला पाहायला मिळेल आता मात्र टेम्परेचर आणि ते मात्र आता 17 वरती येऊन ठेपलेलं आहे. मैदानाच्या चौफेर बाजूने शेकोटी पेटवण्याचं काम चालू आहे. काही प्रेक्षक शेकोटीचा आनंद घेत आहेत. या अगोदर देखील आपण पाहिलं जिथे 19 सेल्सिअस जे टेम्परेचर आपण पाहिलं तिथे देखील शेकोट्या आपण पाहिल्या. आता तर 17 आहे. गोलंदाज सज्ज स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि ते संपर्क नाहीये. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये गणेश खारे ज्याने पहिल्या मॅचचा मानादो मॅच घेतला होता तो गणेश खारे आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ज्याला मात्र 12 चेंडूमध्ये 30 धावा रोखायचे आहेत. प्रतिस्पर्धी संघ सुनील जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र चांगली बॅटिंग तो करू शकतो. पुन्हा एकदा बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दिशेने आणि ते मिळते एक सिंगल धाव. एकेरी धावेने टीम उमरोली संघाला काही फरक पडणार नाहीये. दानी लोंगले आपण पाहतोय एक चांगला क्रिकेटर आहे. त्याच्या माध्यमातून घडलेले खेळाडू आहेत. नुकताच आपण गत वर्षीची स्पर्धा पाहिली असेल जय श्रीपती बाबा उमरोली चषक. समीरजी लोंगले ते स्पर्धेचे आयोजक होते. फुलटॉस बॉल इथे मात्र फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागत असताना LBW फलंदाज इथे दादा गायकर आणि दीपकजी मिरकुट आहे. आज आनंद घेतात. आयुष्य कसाबे तर असे शेवटपर्यंत स्पर्धेचा आनंद ते घेतात. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. म्हटलं जातं ना क्रिकेट असो किंवा आयुष्याचा खेळ असो निलेश दादा जबाबदारी ढकलणं फार सोपं आहे परंतु जबाबदारी स्वीकारणं फार कठीण आहे. आणि तो कठीण रोल हा नेहमी बेस्ट ऍक्टरला मिळत असो आणि ते बेस्ट ऍक्टर आता आमच्या समवेत जॉईंट आहेत. संघाची धावसंख्या फलकामध्ये 8 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहेत. 3 षटकांचे बास तुम्ही पाहताय आणि आता येणारे 9 चेंडू शिल्लक तब्बल 29 धावांची गरज आहे. यावेळेस ऑन साइडला आल्या कडवा प्रहार करत असताना स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड बंटी खेवड्याच्या बॅटमधून नंदूच्या बॅटमधून आपण पाहतोय बॉल सीमा पार षटकार. दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर ब्लॅक कॅप परिधान करत असत. कदाचित त्यांचा चेहरा कुठेतरी मॅच होत असताना नंदू येतात कॅप्टन ऑफ द टीम लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आल्या आपल्या नावाचा परिचय देत असताना कुणाल डायरे मला सांगतात की जबरदस्त क्षमता या खेळाडूकडे केव्हाही सामना टर्न करण्याची. आता फटका फसलाय. शतरक्षक जज करतायत. टिपली जाईल चेतन होते नो डाऊट. इथे मात्र नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागत असताना टीम जय हनुमान ढवळेपाडा संघाला फलंदाज बाद. सात चेंडू आणि आता 23 धावांची गरज आहे. एका पाठोपाठ फलंदाज बाद झाले. सचिन स्वस्तामध्ये बाद झाला. त्याने एकही धाव दिली नाही. भूषण बैकर तो देखील स्वस्तामध्ये बाद झाला. भोपलाई न फोडताच तो देखील माघारी परतला आणि आता 6 धावा देत हर्षद इथे मात्र माघारी परतोय. नंदूला तुम्ही पाहताय हर्षद केवणे प्रथमेश म्हटलं तर बंटी आता जो मैदानावरती दाखल झाला. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेट ने. इथे लाईन चांगली आहे पाहावं लागेल. कदाचित पंच आमच्याकडे बळतात. टप्पच चांगला पाहायला मिळाला. लाईन खराब होती. अपकराने आता इथे मिळते अतिरिक्त धाव. एक्स्ट्राच्या रूपानं धाव फलकामध्ये ऍड होते. 37 धावांची गरज होती. 37 रन्स टू बीन फ्रॉम 18 डिलिव्हरीज. आणि आता आपण पाहिलं तर इक्वेशन तुम्हाला बदललेलं पाहायला मिळेल. रवींद्र भोईर देखील पुन्हा एकदा त्यांचं आगमन होत आहे. इथे फलंदाज बाद. यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. नीचे डिस्ट्रॉइड केले
आणि धक्का क्रमांक तब्बल चौथा लागत असताना टीम जय हनुमान ढवळेपाडा संघाला इक्वेशन बदलले. 6 बॉल आता 22 ची गरज. सहा चेंडू आता 22 ची गरज आहे. मॅच अत्यंत रफ अँड टफ पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतो सुनील केवडे जो मात्र एकाही किल्ला लढवतो. एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. अद्यापर्यंत अनिकेत 8 धावांवरती तो नाबाद खेळतोय, परंतु क्षमता आहे त्याच्याकडे कधी सामना टर्न करण्याची. जर 6 चेंडू 22 धावा आहेत, जर एका 2 मोठे 3 षटकार जर आले या मॅच मध्ये, या शेवटच्या षटकामध्ये, तर सामना टर्न होऊ शकतो. म्हटलं जातं ना, दिवा नाही वाद बदलते, स्वप्न नाही रात्र बदलते, नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. 6 बॉल 22 ची गरज. मॅच तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळेल. काटेकोरपणाने चालू असलेला सामना, अगदी तंतोतंत ही मॅच आपण पाहणार आहोत. 6 बॉल 22 ची गरज. स्ट्रायकिंगला सुनील केवडे. मॅच अत्यंत चांगली आहे. गोलंदाज आपण पाहतो हर्षल येतात. बॉलिंग टॅग मध्ये उमरोली संघाच्या वतीनं स्लॉग वरचं षटक हाताळण्यासाठी. आणि आता स्ट्रायकिंगला सुनील आहे. सामना त्यांना बनवावा लागेल. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, नशिबाची साथ. बॉल चाललाय थर्डमॅनला, जणू काय बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या प्रचंड वेगाने. बॉल सीमा पार, धन 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 करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. काहीतरी डगआउट मधून कान मंत्र देण्याचा प्रयत्न करतात खेळाडू. अगदी आपण पाहिलं तर चेंडू थोडस खाली होता, बॅटची कडा लागली. बॉल चाललाय थर्डमॅनला बीट करत 4 धावांसाठी. 5 बॉल आता 18 ची गरज. जय श्रीपती बाबा उमरोली संघ देखील एक ताकदीचा संघ आहे. सध्याच्या घडीला कर्जत नगरीमध्ये नंबर 1 चा संघ आहे, हे देखील विसरून चालणार नाही. कच्च्या गुरुचा चेला नाहीये गोलंदाज हर्ष. ऑन साइडला फटका चांगला आहे. सुनील केवळेच्या बॅट मधून बॉल चाललाय. ए बन कोवडीचा ब्रँडेड षटकार लॉंग ऑनला क्लिअर करत असताना आपण पाहतोय. हा ठोकलाय प्रचंड ताकदीचा षटकार. 6 बॉल 22 ची गरज असताना पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉल वरती आल्या 10 धावा. आणि आता 10 का दम दाखवत असताना येणारी 4 बॉल शिल्लक. 12 ची गरज. वॉड मॅच, पैसा बसून मुकाबला. जरी निलेश दादा आपण पाहिलं 17 अंश टेम्परेचर मध्ये आपण सामना पाहतोय, परंतु हा सामना आता गरम झालेला आहे. अंगावरती शहारे हरेल. कदाचित एखादा मोठा फटका आला ना तर बाश मध्ये पुनरागमन करेल जय हनुमान ढवळेपाडा. आणि ती क्षमता या फलंदाजामध्ये. येणारी 4 बॉल 12 ची गरज. सामना चांगला बनतोय. गोलंदाज हर्षलच्या विरोधात आक्रमण झाले, परंतु कमबॅक हर्षलला देखील करायचे या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी राईट आर्म वर द विकेट आपण पाहतो. पुढचा बॉल सुनील साठी. 4 बॉल शिल्लक आहेत. 12 ची गरज. एका बाजूला जय हनुमान ढवळेपाडा, दुसऱ्या बाजूला एसबीसीसी उमरोली. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतो आडव्या बॅटने खेचला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल इथे मात्र निघाले सुनील. आणि आता 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय, पाहावं लागेल. आणि पुन्हा एकदा सेफ असेल फलंदाज, हे मात्र पंचांनी सांगितलंय. आणि या 2 धावा इथे सहजपणे एकवडल्या जात आहेत. चांगली मॅच रंगतीय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये होत असताना जबरदस्त बॅटल, पैसा बसून मुकाबला. जे प्रेक्षक मात्र ऑनलाईन पाहत असतील, आता कदाचित हळूहळू त्यांची देखील झोप उडलेली आहे. या मॅच मध्ये 3 बॉल गरज आहे 10 धावांची. एखादा चौकार, एखादा षटकार या सामन्याचा बिमोड करेल. कोणता संघ या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित करेल हे आपल्याला पाहायचंय. चांगला सामना रंगतोय, क्रिकेटचा विजय होतोय. सामना कोणी जिंको. गोलंदाज हर्षल ऑन साइडला. फटका चांगला आहे, ताकद प्रचंड चोखली आहे, परंतु फलंदाज होईल बाद. इथे मात्र सुनीलला परतावा लागेल. हो, ही क्या हुआ.
फलंदाज ठिकाणी झाला बाद. धक्का क्रमांक 5 लागलाय. टीम जय हनुमान ढवळेपाडा संघाला फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी केली. चौकार षटकार दुहेरी धाव आली. 3 बॉल मध्ये 12 धावा बनवल्या फलंदाज सुनीलने. परंतु आता इथे मात्र अर्ध्यावरती संघाला सोडून माघारी परतलाय. 2 बॉल गरज आहे विजयासाठी 10 धावांची. आणि आता गोलंदाज देखील सांगतात आ देखिए जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. गोलंदाज हर्षलची गोलंदाजी अत्यंत चांगली आहे. एखादा चौकार एखादा षटकार इथे मात्र नितांत गरज आहे टीम ढवळेपाडा संघाला. हा बॉल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा राहील. जर या चेंडूवरती सिंगल डबल आली तर मात्र सामना जिंकेल. टीम उमरोली संघ वर्चस्व प्रस्थापित करेल. गोलंदाज सज्ज हर्षल. स्ट्रायकिंगला न्यू बॅट्समन अनिकेत. खोलवा टप्प्याचा बॉल आणि आता इथे कमबॅक केलंय शेवटच्या बॉल वरती. इथे मात्र आपण पाहतोय फक्त आणि फक्त आता 9 धावांची गरज आहे. जोपर्यंत सुनील मैदानावरती होता तोपर्यंत मॅचवरती पकड मजबूत करत होता. जसा सुनील बाद झाला तसा वर्चस्व गाजवलं हर्षलने. आणि या मॅच वरती अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न आता करसत बेल्ट मधील टीम कुर्वेल 11 JK शेलू पुरस्कृत HBCC उमरोली संघाने जिंकला हा सामना. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड वेल बॉलिंग. हर्षलचं कौतुक व्हायला हरकत नाहीये. हा सामना त्याने जिंकलाय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 3रा संघ मला मिळाला. 3रा संघ. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन. कार्य ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 8 धावा खर्च करत 3 विकेट प्रस्थापित केले. याच दरम्यान दीपकजी निरकुडे, रवींद्र भोईर आणि निलेश कायकर या 3 मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. शेवटची मॅन ऑफ द मॅच आजच्या रजनीमधील जय हनुमान ढवळेपाडा